इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कशा प्रकारे डिनोट केले जातात, दॅट इज साइन इन्व्हर्स एक्स, कॉस इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स एक्स, सेक इन्व्हर्स एक्स, cosec inverse x and cot inverse x. These are the inverse trigonometric functions. To determine the values of these inverse trigonometric functions, we have to consider only the principal values. यांच्या फक्त प्रिन्सिपल व्हॅल्यूज आपल्याला विचारात घ्यायच्या असतात. या प्रिन्सिपल व्हॅल्यूज म्हणजे काय? द व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन that lies in the range of that function is called principal value of that inverse trigonometric function. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय? अशी व्हॅल्यू की जी व्हॅल्यू त्याच्या रेंजमध्ये असते, डोमेन रेंजमधली रेंज. रेंजलाच प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच असंही म्हटलं जातं इन केस ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये त्या फंक्शनची रेंज म्हणजेच त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच असते. आता ही प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये डिफरन्स काय? प्रिन्सिपल सोल्युशन हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्सला असतं आणि ते त्या इक्वेशनचं असं सोल्युशन असतं की जे 0 to 2 पाय या क्लोज इंटरवलमध्येच असतं. इन जनरल ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला n नंबर ऑफ सोल्युशन्स पॉसिबल असतात जनरलायझेशननुसार, पिरियडिसिटीनुसार. त्या n नंबर ऑफ सोल्युशन्स पैकी जे सोल्युशन 0 to 2 पाय या इंटरवलमध्ये येतात त्यांना आपण त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो. हा याचा पहिला भाग आपण पाहिला होता. आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू ही इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी असते. फंक्शनला व्हॅल्यू असते आणि इक्वेशनला सोल्युशन असतं, हे लक्षात ठेवायचं. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला प्रिन्सिपल व्हॅल्यू असते, फंक्शन असेल तर त्याची व्हॅल्यू येते आणि इक्वेशन असेल तर त्याचं सोल्युशन येतं. मग इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजेच अशी व्हॅल्यू की जी त्याच्या रेंजमध्ये असेल. यासाठी आपण या सर्व इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे डोमेन आणि रेंज विचारात घेतले. हे डोमेन आणि रेंज कशा प्रकारे? साइन इन्व्हर्स एक्स आणि कॉस इन्व्हर्स एक्स ह्या दोन्ही फंक्शनचा डोमेन आहे -1 to 1. डोमेन म्हणजे अशा एक्सच्या व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यूसाठी ते फंक्शन एक्झिस्ट होतं. कोणत्याही फंक्शनचा डोमेन म्हटलं की त्यासाठी ही एकच डेफिनेशन, द सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फंक्शन एक्झिस्ट. एक्सच्या अशा व्हॅल्यूजचा सेट की ज्या व्हॅल्यूसाठी ते फंक्शन एक्झिस्ट होतं. आता साइन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू कधीच या इंटरवलच्या बाहेर जात नाही आणि म्हणून साइन इन्व्हर्स आणि कॉस इन्व्हर्स फाइंड करत असताना आपल्याला याच्यामधलीच व्हॅल्यू घ्यावी लागते. म्हणजे साइन इन्व्हर्स 2 एक्झिस्ट होणार नाही, कॉस इन्व्हर्स 3
एक्झिस्ट नाही होणार, कारण त्याचा डोमेनच हा आहे. आणि यांची रेंज काय? साइन इनवर्स एक्स ची रेंज आहे क्लोज इंटरवल -π/2 टू π/2. कॉस इनवर्स एक्स ची रेंज आहे क्लोज इंटरवल 0 टू π. एक्झाम्पल्स मध्ये आपण याचा विचार करणार आहेत, कशा पद्धतीने इंटरवल्स किंवा रेंज लक्षात घ्यायचे आहेत ते. त्यानंतर टॅन इनवर्स एक्स आणि कॉट इनवर्स एक्स दोघांचाही डोमेन म्हणजे ऑल रिअल व्हॅल्यूज असतात. टॅन इनवर्स आणि कॉट इनवर्सच्या समोर एक्सच्या जागी कुठलाही रिअल नंबर येऊ शकतो, पण मिळणारी टॅन इनवर्स किंवा कॉट इनवर्सची व्हॅल्यू टॅन इनवर्ससाठी -π/2 टू π/2 आणि कॉट इनवर्ससाठी 0 टू π या दोन्ही ओपन इंटरवल आहेत. These are the principal value branches for tan inverse and cot inverse. आणि सिमिलरली सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्सचा डोमेन काय? ऑल रिअल व्हॅल्यूज एक्सेप्ट -1 to 1. -1 to 1 ही इंटरवल सोडून सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्सच्या समोर कोणताही नंबर लिहिता येतो आणि त्याची येणारी व्हॅल्यू पण नेहमीच 0 टू π एक्सेप्ट π/2 किंवा -π/2 टू π/2 एक्सेप्ट 0 या इंटरवलमध्ये असते. दॅट इज द रेंज ऑफ व्हॅल्यूज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. गॉट दिस व्हॅल्यूज? एकदा व्यवस्थित ओव्हरव्ह्यू करून रीड करून घ्या या सर्व व्हॅल्यूज. काही एक्झाम्पल पाहता येतील, बाकी एक्झाम्पलसाठी आपल्याला प्रॉपर्टीजची पण आवश्यकता असणार आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला आता इनव्हर्स क्वेश्चनच लिहा असा एक, फाइंड the principal values of the following. Find the principal values of the following. Find the principal values of the following. Number 1, cos inverse √3/2. Cos inverse √3/2. आता व्हॅल्यू आपल्याला हे ऍक्च्युली ओरली सांगता येतात तशा. √3/2 ही व्हॅल्यू कॉसच्या कुठल्या अँगलसाठी येते? 30 डिग्री. 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजेच π/6. बरोबर आहे. 30 डिग्री म्हणजे π/6. आता π/6 ही व्हॅल्यू कॉस इनव्हर्सची रेंज काय आहे? 0 to π. 0 to π. मग 30 डिग्री ही व्हॅल्यू 0 to 180 याच्यामध्ये येते का? Yes. येस. म्हणजेच त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे π/6. संपलं.
ओके, व्हॅल्यू आपण जशा नेहमीच्या ट्रॅकने फाईंड करतो तशाच फाईंड करायच्या आहेत, पण त्याला एक थेरॉटिकल टच द्यायचा आहे डिस्क्रिप्टिव्ह वर्किंगमध्ये. तो थेरॉटिकल टच कशा प्रकारे की आपल्याला √3/2 यासाठी कॉसची व्हॅल्यू π/6 या अँगलसाठी येते. सो वी हॅव cos π/6 equal to √3/2. cos π/6 equal to √3/2 म्हणजेच आपण लिहू शकतो cos इनव्हर्स √3/2 equal to π/6. ओके, व्हेअर आता पहा डोमेन रेंज दोन्हीचाही यूज कसा असतो ते. ॲक्च्युअली आपला फक्त रेंज एक्सपेक्टेड डोमेन ऑलरेडी असतोच, कारण जी व्हॅल्यू एक्झिस्ट होत नाही अशी देणारच नाहीत, पण तरीही अर्थ माहिती व्हावा याच्यासाठी cos इनव्हर्स √3/2 equal to π/6. इन जनरल कुठलंही फंक्शन हे y इक्वल टू f(x) या जनरल नोटेशनने डिनोट केलं जातं. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सलाही आपण y इक्वल टू साइन इनव्हर्स x किंवा y इक्वल टू कॉस इनव्हर्स x किंवा y इक्वल टू टॅन इनव्हर्स x असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. या प्रत्येक फंक्शनमध्ये एक्सच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे डोमेन, एक्सच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे डोमेन आणि वायच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे रेंज. हे सिंपल थिंग आपण लक्षात ठेवू शकतो. एक्सच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे डोमेन, वायच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे रेंज. एक्सची व्हॅल्यू म्हणजे ह्या कॉस इनव्हर्सच्या समोर येणारा तो असेल डोमेन. आणि कुठलंही फंक्शन असू द्या, इन जनरल फॉर एनी ऑफ द फंक्शन y इक्वल टू f(x) द सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ x फॉर विच द फंक्शन एक्झिस्ट इज कॉल्ड डोमेन. ही त्याची डेफिनेशन आहे. आणि त्या डोमेन मधल्या प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी मिळणाऱ्या वायच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजेच रेंज असते. ओके, एक्सच्या डोमेनमध्ये असणाऱ्या सर्व व्हॅल्यूज जर आपण सबस्टिट्यूट केल्या तर मिळणाऱ्या वायच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे रेंज असते. आता इथे या प्रत्येक फंक्शनसाठी एक्सच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे डोमेन आणि वायच्या व्हॅल्यूचा सेट म्हणजे रेंज. म्हणजे यामध्ये कॉस इनव्हर्स √3/2 हा जो √3/2 आहे तो पाहिजे डोमेनमध्ये, आणि ह्या पूर्ण फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे y ती आहे π/6. हा π/6 पाहिजे रेंजमध्ये आणि हा पाहिजे डोमेनमध्ये. मग कॉस इनव्हर्स x याचा डोमेन काय? -1 to 1. कॉस इनव्हर्स x चा डोमेन -1 to 1. Suppose we have to find the inverse principal value of
साइन इनव्हर्स 1/2 किंवा साइन इनव्हर्स, ठीक आहे 1/2 घेऊ. साइन इनव्हर्स 1/2 ची व्हॅल्यू आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायची. ऑब्विसली आपल्याला माहित आहे 1/2 ही व्हॅल्यू साइनच्या कुठल्या अँगलसाठी येते? 30 डिग्री. 30 डिग्री π/6 साठी, बरोबर आहे. आणि Yes. π/6 म्हणजे 30 डिग्री हा अँगल -90 आणि +90 च्या मध्ये येतो का बघा. येस. येस, म्हणजेच त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू झाली 30 डिग्री π/6. आन्सर मिळालं. गॉट दिस? येस सर. फक्त आता त्याला रिप्रेझेंट करायचं आहे आपल्याला. रिप्रेझेंट करत असताना वी हॅव साइन π/6 equal to 1/2. Therefore, sin inverse 1/2 equal to π/6, where sin inverse याचा डोमेन काय? 1/2. डोमेन -1 to 1. -1 to 1 हा डोमेन आणि त्याच्यात हा पाहिजे. 1/2 म्हणजे डोमेन नाहीये, साइन इनव्हर्सचा डोमेन. म्हणजे हे सगळे डोमेन आहेत. साइन इनव्हर्सचा डोमेन -1 to 1, कॉस इनव्हर्सचा डोमेन -1 to 1, टॅन इनव्हर्सचा डोमेन ऑल रिअल व्हॅल्यूज, सेक इनव्हर्सचा डोमेन हा. हे डोमेन आहेत, याच्यात तो पाहिजे. कोण? जो त्या साइन इनव्हर्सच्या पुढे दिसतोय तो डोमेन नाहीये, तो डोमेन मध्ये पाहिजे. फरक लक्षात घ्या. कन्सेप्ट ही जी व्हॅल्यू आहे ती त्या डोमेन मध्ये पाहिजे. हे असतेच नॉर्मली, डोमेनचा काही प्रॉब्लेम येत नाही. 1/2 ही व्हॅल्यू -1 आणि 1 च्या मध्ये येते का बघा. येस. येस. म्हणजे 1/2 बिलॉंग्स टू -1 to 1 अँड रेंज काय? साइन इनव्हर्स ची रेंज काय? क्लोज इंटरवल -π/2 to π/2. क्लोज इंटरवल -π/2 to π/2, -90 to +90. मग हा जो 30 डिग्री आहे तो या इंटरवल मध्ये येतो किंवा नाही ते बघा. येतो. बिलॉंग्स टू दिस वन अँड देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनव्हर्स 1/2 इज. हे रायटिंग मुळे थोडंसं मोठं वाटतंय. ऍक्च्युली उत्तर आपल्याला एकदम पाहिलं कीच लक्षात येतं इनिशियल टेबलवरूनच, बरोबर आहे. फक्त त्या पाठीमागची थिअरी काय ती ही आहे की π/6 घेतो आपण, पण तोच का घ्यायचा? तर त्याचं रिझन हे, इट लाईज इन द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. ओके. जसं साइन इनव्हर्स 1/2 इक्वल टू π/6, π/6 ही व्हॅल्यू साइन इनव्हर्सच्या डोमेनमध्ये आहे. सिमिलर टू दॅट कॉस इनव्हर्सच्या एक्झाम्पलमध्ये कॉस इनव्हर्स √3/2. √3/2 म्हणजे 0.866.
तो तर डोमेनमध्ये असणार, तो आहेच. आणि π/6 ही व्हॅल्यू 0 to π ह्या कॉस इन्व्हर्सच्या रेंजमध्ये आहे, म्हणून याची प्रिन्सिपल व्हॅल्यू π/6 येते. ओके. Now suppose we have to find the principal value of tan inverse 1. आता 1 ही व्हॅल्यू टॅनच्या कुठल्या अँगल साठी Pi by येते? 4. π/4 साठी येते, 45 साठी येते, बरोबर आहे. त्यामुळे याचा आन्सर π/4 हे आपल्याला माहिती आहे. आन्सर मिळालं. ओके. थिअरॉटिकली विचार करता π/4 म्हणजे 45 ही व्हॅल्यू बघा. टॅन इन्व्हर्सची रेंज काय? -90 to +90 ओपन इंटरवल. 45 ही व्हॅल्यू -90 आणि +90च्या मध्ये येते का बघा? Yes. येते. आता टॅन 225 ची पण व्हॅल्यू 1च असते. अलाइड अँगलने फाइंड करून बघा. टॅन 225 ची व्हॅल्यू पण 1च असते, पण 225 हा अँगल -90 आणि +90च्या मध्ये येतो का? नाही येत. म्हणून ती व्हॅल्यू प्रिन्सिपल व्हॅल्यू घेतली नाही, आपण घेत नाहीये. आपण फक्त 45 घेणार, कारण तो 45 या इंटरवल मध्ये येतो. ओके. Yes. म्हणजे याला आपण लिहिणार वी हॅव tan π/4 equal to 1. Therefore tan inverse 1 equal to π/4. Where 1 belongs to R, कारण tan inverse चा डोमेन आहे ऑल रियल व्हॅल्यूज, अँड π/4 बिलॉंग्स टू -π/2 to π/2. आणि मग शेवटी आपण लिहू शकतो देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ टॅन इन्व्हर्स 1 इज π/4. टॅन इन्व्हर्स 1 ची प्रिन्सिपल व्हॅल्यू काय असणार? Pi by 4. ओके. मग असे पॉझिटिव्ह आले जे सगळे एक्झाम्पल आहेत पहा, सगळे एक्झाम्पल प्रिन्सिपल व्हॅल्यूचे पॉझिटिव्ह आले जर आपण लिहिले टोटल, तर असे किती एक्झाम्पल होणार आहेत? साइन इनवर्स 1/2, sin inverse 1/√2, sin inverse √3/2, sin inverse 1, sin inverse 0, cos inverse 1/2, cos inverse 1/√2, cos inverse √3/2, cos inverse 1, cos inverse 0, tan inverse 1/√3, tan inverse √3,
tan inverse 1, tan inverse 0. झालं. हे साइन कॉस टॅनचे एवढे एक्झाम्पल होतील. आता या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट सांगता येतात पटापट, आणि त्या इंटरव्हलमध्ये येतातच, असतातच. त्या फर्स्ट क्वार्टरमधल्या व्हॅल्यूज आपण सांगतो नेहमी, त्या फर्स्ट क्वार्टरमधल्या व्हॅल्यूज या त्या डोमेनमध्ये, त्या रेंजमध्ये येतातच. आणि त्यामुळं पॉझिटिव्ह टर्म्स असतील तर त्याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करणं फार काही डिफिकल्ट थिंग नाही आहे आपल्यासाठी. पण जर सेक इनव्हर्स, कोसेक इनव्हर्स, कॉट इनव्हर्स हे लोक असले तर काय, आणि इथे पॉझिटिव्ह दिलेले आहेत, असेच यांच्यासमोर निगेटिव्ह व्हॅल्यू जर असल्या तर काय, याच्यासाठी मात्र आपल्याला इनव्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्सच्या प्रॉपर्टी लागणार आहेत. म्हणजे या टॉपिकमध्ये दोनच पॉईंट आहेत हे या सेक्शनमध्ये. एक म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि दुसरं म्हणजे प्रॉपर्टीज. एकदम छोटा सेक्शन आहे हा. मग हे एक्झाम्पल्स नोट डाऊन करून घ्या. हे तुम्ही जरी व्हॅल्यू डायरेक्ट सांगता येत असल्या तरीही प्रत्येकाची व्हॅल्यू त्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचमध्ये म्हणजे त्या रेंजमध्ये आहे की नाही हे चेक करून त्या लिहून काढा. जसं आपण हे मागचे एक्झाम्पल्स लिहिलेत त्या प्रकारे लिहून हे कंप्लीट करा. म्हणजे त्याने तुमचं डोमेन आणि रेंज दोन्हीबद्दलच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या हळूहळू डेव्हलप व्हायला सुरू होत. ओके, हे समोरचं लिहून झालं सर्वांचं? ओके सर. समोरचं लिहून झालं हे एक्झाम्पल सोल्युशन? हो सर. हो सर. येस. हे लिहून घ्या मग एक्झाम्पल्स. येस. tan inverse infinity पण येईल ना? Now there are some properties of these inverse trigonometric functions. या इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत. ज्या प्रॉपर्टीज इव्हन कॅल्क्युलसमध्ये सुद्धा डेरिव्हेटिव्स इंटिग्रेशन्समध्ये मेजर पोर्शन जो आहे टाईप्सचा तो इन्व्हर्सच्या फंक्शन्सचा आहे. डेरिव्हेटिव्ज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्स हा एक सेपरेट सेक्शन आहे. आणि पूर्ण डेरिव्हेटिव्हमध्ये बऱ्यापैकी लोकांना त्रास देणारा फक्त हा इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रीचा टाईप आहे. याचं कारण की ह्या प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्स म्हणजे ॲक्च्युअल ट्रिग्नोमॅट्री या टॉपिकमध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्री नावाचा पॉईंट आहे. त्याच्यामध्ये ह्या 6-7 प्रॉपर्टीज आहेत. या प्रॉपर्टीजवरती डिपेंडंट हा एक्झाम्पल आहेत. आणि एक त्या डेरिव्हेटिव्हमध्ये याच 6-7 प्रॉपर्टीवरती डिपेंडंट कमीत कमी 150 एक्झाम्पल निघतात. कमीत कमी 150 प्लस. म्हणजे इम्पॉर्टन्स लक्षात घ्या याचा किती आहे तिकडे. त्यामुळं ऑब्व्हियसली मेजर परफेक्शन त्यामध्ये होतंच, नो डाऊट. तेवढ्या एक्झाम्पल्समधून प्रॉपर्टीज त्याच आहेत, तेवढ्याच आहेत, पण त्याच्यावरती एक एक्झाम्पलचा ग्रुप डिपेंडंट आहे. नो डाऊट त्याला ह्या इन्व्हर्सच्या प्रॉपर्टीसोबत बाकी प्रिव्हियस काही ट्रिग्नोमॅट्री पण वापरावी लागतेच. आता इथे 1 बाय 1 आपण एक प्रॉपर्टी पाहणार आहेत इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शनची. प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक
फंक्शन्स. इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्सच्या प्रॉपर्टी खूप सिंपल आहेत. ऑफ दॅट फर्स्ट प्रॉपर्टी, according to this property, sine of sine inverse x, sine of sine inverse x equal to sine of sine inverse x. काय असेल बरं? साइन ऑफ साइन इनवर्स x इज इक्वल टू x. X. याचा अर्थ हे दोन एकमेकांचे इन्व्हर्स फंक्शन आहेत. हे इन्व्हर्स फंक्शन्स दोन्ही एकमेकांवरती ऑपरेट झाले तर ते दोन्ही एकमेकांसोबत कॅन्सल होतील. कॅन्सल म्हणजे ते असे कट करून टाकायचे नाहीयेत. जसं एखाद्या नंबरचा आपण स्क्वेअर केला आणि परत स्क्वेअर रूट घेतलं, किंवा एखाद्या नंबरचा आधी स्क्वेअर रूट घेतला आणि मग परत त्याचा स्क्वेअर केला. समजा 2 हा नंबर आहे, त्याचं स्क्वेअर रूट घेतलं आणि परत स्क्वेअर केला, काय राहणार आहे? 2च राहणार ना, बरोबर. तसंच या ठिकाणी आहे. समजा आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे साइन ऑफ साइन इनव्हर्स 1/2. आता ही ऍक्च्युअली फाइंड कशी होणार? बाहेरचा साइन तसाच राहील आणि साइन इनव्हर्स 1/2 ची व्हॅल्यू किती? π/6. π/6 30 डिग्री, बरोबर आहे. हा जो ब्रॅकेट आहे साइन इनव्हर्स 1/2 त्याची व्हॅल्यू π/6 म्हणजे 30 डिग्री. आणि परत साइन 30 ची किंमत जर काढली तर ती किती येणार? 1/2. बरोबर. म्हणजे ऑब्विसली काय झालं, साइन आणि साइन इनव्हर्स कॅन्सल झाले, डायरेक्ट राहिला 1/2. फक्त ते कॅन्सल करताना असं कट केलेलं दाखवायचं नाही, ते कॅन्सल होतात, इलिमिनेट होतात. पण याच्यामध्ये आधीमध्ये बाकी कोणी नाही पाहिजे. नाही तर इथं साइन आहे, इथं ब्रॅकेटमध्ये 2 साइन इनव्हर्स x आहे, नाही चालणार. किंवा इथं साइनचा स्क्वेअर आहे, मग घातांकाच्या नियमानुसार एक साइन कमी, असलं काही होत नाही. असंच टर्म असेल तर त्याला सिम्प्लिफाय करता येतं. ओके. मग जसं साइन ऑफ साइन इनव्हर्स x इज इक्वल टू x, तसं कॉस ऑफ कॉस इनव्हर्स x इक्वल टू X असेल. x tan of tan inverse x इक्वल टू X. cot of cot inverse x sec of sec inverse x equal to and cosec of cosec inverse x equal to also x. This is the first property of inverse trigonometric functions. या इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्सची ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. कळला अर्थ प्रॉपर्टीचा काय आहे तो? Yes sir. साइन
इन ब्रॅकेट साइन इनव्हर्स एक्स, तेच फंक्शन त्याचंच इन्व्हर्स फंक्शन जर या प्रकारे समोरासमोर आले तर ते एलिमिनेट होतात, कॅन्सल होतात. शिल्लक त्याच्यासमोर जो कोणी आहे, आता एक्सच्या ऐवजी कोणी असू शकतो. एक्स असेल, वाय असेल, 3 असेल, 2 असेल, 3/2 असेल, 1/2 असेल, √3/2 असेल, व्हॉट एव्हर, तो शिल्लक राहतो. फंक्शन आणि त्याचं इन्व्हर्स फंक्शन कॅन्सल होतं. ओके. देन सेकंड प्रॉपर्टी इज सिमिलर टू धिस. म्हणजे जर आता टर्म अशी असेल साइन इन्व्हर्स ऑफ साइन एक्स, एक्सच असेल, साइन इन्व्हर्स ऑफ साइन एक्स, इथे पण काय होणार, एक्सच असेल. एक्सच येणार. एक कारण का पहा, समजा साइन इन्व्हर्स ऑफ साइन π/6 आहे, मग बाहेरचा साइन इन्व्हर्स तसाच. साइन π/6 ची व्हॅल्यू, 30 साइन π/6 ची व्हॅल्यू 30 डिग्री, 1/2. 1/2 आणि साइन इन्व्हर्स 1/2 ची व्हॅल्यू 5/6. 5/6 म्हणजे ओव्हरऑल साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल होईल, शिल्लक राहील फक्त π/6. So sin inverse sin also gets cancelled and that is equal to x. Similarly, काय होतील रिझल्ट मग, cos inverse of cos x equal to x, tan inverse of tan x equal to x. Cot inverse of cot x equal to x. Sec inverse of sec x equal to x. And cosec inverse of cosec x equal to x. These are the two properties, first two properties of inverse trigonometric functions. कळाल्या पहिल्या दोन प्रॉपर्टीज काय आहेत ते अर्थ त्याचे. येस सर. yes sir आता यामध्ये नंबर 3 ही प्रॉपर्टीच्या लिस्टमध्ये ऍड केलेली प्रॉपर्टी नाही आहे ॲक्च्युली, परंतु तरीही आपण त्याला एक ॲडिशनल प्रॉपर्टी म्हणून विचारात घेणार आहेत. याचं कारण की भरपूर एक्झाम्पल्समध्ये आपल्याला ते काम करावं लागतं. भरपूर एक्झाम्पलमध्ये ते कॉम्बिनेशन आपल्या समोर येतं आणि मग अशा वेळी काय करायचं तर ते आपण प्रॉपर्टीमध्येच ॲड करून टाकणार आहे. तो रिझल्ट कसा आहे केअरफुली लक्षात घ्या. या सेकंड प्रॉपर्टीमध्ये साइन इन्व्हर्सच्या समोर साइन येतो, कॉस इन्व्हर्सच्या समोर कॉस, म्हणजे जे इन्व्हर्स फंक्शन तोच रेशो येतो. त्याऐवजी जर असं कॉम्बिनेशन आलं साइन इन्व्हर्स ऑफ कॉस एक्स, साइन इन्व्हर्स ऑफ कॉस एक्स. आता हे तर डायरेक्ट कॅन्सल होणार नाही, इलिमिनेट होणार नाही. अशी टर्म भरपूर वेळा एक्झाम्पलमध्ये आपल्या समोर येते. मग अशा वेळी काय करायचं, सेकंड प्रॉपर्टीनुसार आपल्याला एक तर कन्फर्म माहित आहे की जर ह्या साइन इन्व्हर्सच्या समोर साइन आला तर कॅन्सल होत आहे, साइन इन्व्हर्सच्या समोर साइन आला तर कॅन्सल होत आहे. मग या कॉसला कन्व्हर्ट करायचं साइनमध्ये.
पण ते कसं? आयडेंटिटी वापरून उपयोग नाही, कारण स्क्वेअर नाही आहे तिथे. आयडेंटिटी न वापरता जर साईनचं कन्व्हर्जन कॉसमध्ये आणि कॉसचं कन्व्हर्जन साईनमध्ये करायचं असेल तर एकच मार्ग, तो म्हणजे अलाइड अँगल फॉर्म्युले. साइन π/2 मायनस थिटा इक्वल टू काय असतो अलाइड अँगल फॉर्म्युल्यानुसार? साइन π/2 मायनस थिटाची व्हॅल्यू काय असते? cos theta. कॉस थिटा. थिटा. साइन π/2 मायनस थिटाची व्हॅल्यू कॉस थिटा. Cos theta. मग आपण कॉस थिटालाच साइन π/2 मायनस थिटा लिहू शकतो की? Yes. बरोबर आहे. कॉस थिटालाच काय लिहिता येईल? साइन π/2 मायनस थिटा. म्हणजे अशी टर्म जर आली आपल्या समोर तर काय करायचं? हा बाहेरचा साइन इनव्हर्स तसाच, आणि ब्रॅकेटमध्ये जो कॉस एक्स आहे त्या कॉस एक्सला आपण लिहिणार साइन π/2 मायनस एक्स. त्या कॉस एक्सला काय लिहिणार? साइन π/2 मायनस एक्स लिहिणार. आणि आता सेकंड प्रॉपर्टीनुसार साइन इनव्हर्स समोर साइन आला, साइन इनव्हर्स समोर साइन आला, हे साइन इनव्हर्स आणि साइन कॅन्सल होईल. हा पुढचा ब्रॅकेट म्हणजेच इक्वल टू राहील π/2 मायनस एक्स. आता हे डायरेक्ट नाही लिहायचं आहे, असंच लिहायचं एक्झाम्पल्सच्या वेळी. फक्त आपल्याला हे माहिती असावं, लक्षात राहावं म्हणून प्रॉपर्टीच्या लिस्टमध्ये आपण त्याला ॲड केलं, कारण खूप जास्त प्रमाणात हे कॉम्बिनेशन समोर येतं आपल्या. आता असे कोणकोणते कॉम्बिनेशन असतील? साइन इनव्हर्स ऑफ कॉस एक्स आहे, तसाच कॉस इनव्हर्स ऑफ साइन एक्स येईल. यात कॉस इनव्हर्स तसाच, आणि साइन एक्सलाच आपण लिहू शकतो कॉस π/2 मायनस एक्स. कारण जसं साइन π/2 मायनस थिटाची किंमत कॉस थिटा असते, रेशो चेंजेस, बरोबर आहे. Yes. साइनचा कॉस होतो, कॉसचा साइन होतो, रेशो चेंजेस π/2 मायनस थिटासाठी. आणि क्वाड्रंट फर्स्ट असल्यामुळं कोणी निगेटिव्ह असण्याचा काहीच चान्स नाही, म्हणून आपण इतर अलाइड अँगल घेण्याऐवजी π/2 मायनस थिटा प्रेफर करू शकतो. मग इथे कॉस इनव्हर्स कॉस कॅन्सल, व्हॅल्यू काय आली? π/2 मायनस एक्स. ओके. जसं साइन कॉस रेशो चेंजेसमध्ये, तसं आणखी काय कॉम्बिनेशन असतं? Tan inverse of cot x. टॅन इनव्हर्स ऑफ कॉट एक्स जर आला तर कॉट एक्सलाच आपण काय लिहू शकतो? टॅन π/2 मायनस एक्स. कॉट एक्सलाच लिहिता येईल टॅन π/2 मायनस एक्स. मग इथे टॅन इनव्हर्स आणि टॅन कॅन्सल झाले, शिल्लक काय राहिला? π/2 minus x. π/2 मायनस एक्स.
जसा टॅन इनव्हर्स ऑफ कॉट एक्स आहे तसाच कॉट इनव्हर्स ऑफ टॅन एक्स. यामध्ये कॉट इनव्हर्स तसाच राहील आणि टॅन एक्सला काय लिहिता येईल? कॉट पाय बाय 2 मायनस एक्स. कॉट इनव्हर्स कॉट कॅन्सल, शिल्लक राहील पाय बाय 2 मायनस एक्स. ओके. साइन कॉस कॉस साइन, टॅन कॉट कॉट टॅन, असंच सेक कोसेक आणि कोसेक सेक. म्हणजे रिझल्ट कसे येतील? सेक इनव्हर्स ऑफ कोसेक एक्स जर असेल, अलाइड अँगल आठवतात ना, रेशो चेंजेस. Yes, sir. सेकचा कोसेक होतो, कोसेकचा सेक होतो, टॅनचा कॉट होतो, कॉटचा टॅन होतो, साईनचा कॉस होतो, कॉसचा साईन होतो. म्हणून अशा कॉम्बिनेशनमध्ये आपण सिम्प्लिफिकेशन करू शकतो. कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये सिम्प्लिफिकेशन होतं आणि कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये होत नाही ते महत्त्वाचं आहे. सेक इनव्हर्स ऑफ कोसेक एक्स, त्या सेक इनव्हर्सच्या समोर जर ब्रॅकेटमध्ये कॉस आला काय होणार नाही त्याचं. साइन इनव्हर्सच्या समोर ब्रॅकेटमध्ये कोसेक आला काय होणार नाही. ओके. त्यामुळे कॉम्बिनेशन काय आहेत ते ऑब्झर्वेशन नीट करा. सेक इनव्हर्स ऑफ कोसेक एक्स आहे, सेक इनव्हर्स तसाच. कोसेक एक्सला आपण लिहू शकतो Sec pi by 2 minus x. Sec pi by 2 minus. पाय बाय 2 मायनस एक्स. त्यातला सेक इनव्हर्स आणि सेक कॅन्सल झाला, इक्वल टू आलं पाय बाय 2 मायनस एक्स. ओके. आणि मग लास्ट या प्रॉपर्टी मधला रिझल्ट कोसेक इनव्हर्स ऑफ सेक एक्स असेल तर ब्रॅकेटच्या बाहेर कोसेक इनव्हर्स ॲज इट इज, आणि सेक एक्सला आपण लिहिणार X. असं cosec pi by 2 minus x. कोसेक पाय बाय 2 मायनस एक्स. कोसेक इनव्हर्स आणि कोसेक कॅन्सल, पाय बाय 2 मायनस एक्स. ओके. that is the third property of inverse trigonometric functions. ह्या 3 प्रॉपर्टीज व्यवस्थितपणे एकदा नोट डाऊन करून घ्या. याच्यावरती वर्किंग ऑब्झर्वेशन करा. नंतर आपण पुढच्या प्रॉपर्टीजकडे वळूया. राईट डाऊन दिस.